नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला पुन्हा एकदा पॅचचा गळा दाखवते। तर 44 छातीचा ब्लाउज होता हा आणि पॅच लावून आपल्याला डिझाइन गळ्याची कशी बनवायची, तर आपल्याला आपल्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे। त्यानुसार आपल्याला आता डिझाइनसाठी आकार कसा द्यायचा आहे ते बघा। आणि मी थोडासा कपडा साडीतून पण काढलेला आहे जे आपल्याला पॅचसाठी कामं येतो। तर अशा पद्धतीने मी गळा आखून घेतलाय। आता आपण ते कट करणार आहोत। ज्यावेळेस आपण गळ्याला आकार देतो तर प्रॉपर हा आकार व्यवस्थित आला पाहिजे आणि हा पॅच आपल्याला जपून ठेवायचा आहे, जे करून आपल्याला साडीमधून थोडासा कपडा काढून आपल्याला पॅच बनवायचा आहे। तर आता हे मेन फॅब्रिक आहे, तर मी दोन बाजू याच्या करून घेते। हा पाठीचा भाग आहे। आता आपण याला टाचन पिन लावून पण सेट करू शकतो किंवा डायरेक्ट जरी कपडा घेतला तरी पण चालते। जास्त कपडा कडे काठ्याने उरलेला होता म्हणून मग मी टाचन पिन लावली नाही आणि मी खालच्या बाजूला पाठीची पट्टी जोडणार नाही। तर अशा बाजूने मी डायरेक्ट गळ्यापासून तर कमरेपर्यंत मी पूर्ण शिलाई मारून घेतली। उरलेला कपडा मी पूर्ण कट केलाय। आता आपल्याला द्यायचे आहे टच। तर टच याच्यासाठी द्यायचे का ज्यावेळेस आपण पलटी करतो तर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते, त्याच्यासाठी आपल्याला टच द्यायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला टोकदार साहाय्याने आपला कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। एकदम कडेला शिलाई घ्यायची। आता एकच बाजू मी तुम्हाला दाखवते आणि दुसरी बाजू सेम ह्याच पद्धतीने। तर व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। खूप सिंपल पद्धतीने गळा आहे हा। आणि फिनिशिंग बघा, ज्यावेळेस आपण गळ्याला आकार दिला त्याच्यानंतर पण व्यवस्थित फिनिशिंग आली। अशा वेळेलाच आपण पाठीला टक्स मारले तरी पण चालते। आता मी लेस लावून घेते। साडीचा कलर असा होता म्हणून मग मी लेसचा कलर पण असाच घेतला। साडीच्या कलरनुसार मी लेस लावली। तर अगोदर आपण पाइपिंग लावली रेडीमेड तरी पण चालते किंवा नंतर लेस लावा तरी पण चालते। तर मी अगोदर लेस लावून घेतलेली, नंतर माझ्याकडे रेडीमेड पाइपिंग शिल्लक असल्यामुळे मग मी पुन्हा एकदा ती लावली। खूप सुंदर असा आकर्षित ब्लाउज तयार झालाय। सेम अशाच पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायच्यात। लेस जोडताना आपल्याला थोडीशी लूज मध्ये लेस लावायची, कडक लावायची नाही। ज्यावेळेस आपण कडक थोडीशी लेस लावतो तर आपल्याला फिनिशिंग पाहिजे तशी भेटत नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची। ज्या वेळेला गळ्याला जास्तच आकार जर असेल तर आपल्याला एकदम लूज लेस वापरायची। आता ही रेडीमेड पाइपिंग आहे किंवा आपण साडीतून जरी बनवली तरी पण चालते। आता मी गोल्डन कलरची वापरलेली। तर आपल्याला याला फिनिशिंग देण्यासाठी थोडासा धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे, त्याच्यामधून दोरी थोडीशी ओढून काढायची। जे व्हाईट आहे त्याच्यामधून आपल्याला 1 ते 1.5 इंचाचा फरक पडन एवढा, म्हणजे त्याला टाईटपणा व्यवस्थित येतो आणि आकार पण व्यवस्थित वाटतो। बघा, ज्या वेळेस मी धागा ओढला नव्हता त्यावेळेसची फिनिशिंग आणि आत्ताची फिनिशिंग खूप फरक पडतो। तर आपल्याला थोडासा धागा काढून घ्यायचा आहे आणि आता त्याला लॉक करायचं आहे। तर मी शिलाई मारून थोडंसं रफ करून घेते आणि सेम प्रोसेस खालच्या बाजूने पण कमरेच्या बाजूने आपल्याला धागा फिट करायचा आहे। अशाच याने दोन्ही पण मी ब्लाउज तयार केलेत, दोन्ही साइड मी तयार केल्यात। आता आपल्याला बसवायचा मधला पॅच। तर तो कपडा जो आपण काढलेला तो आपल्याला टाकून द्यायचा नाही, तो जपून ठेवायचा आपला ब्लाउज जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत। आणि मी साडीचा कपडा जास्त काढलेला नव्हता, थोडासाच काढलेला, तर त्याला 3 जॉईंट आलेत। तर आता आपल्याला याला अस्तरची गरज आणि कॅनव्हासची पण गरज लागते। आपल्याला अगोदर चेक करायचे पुरतंय का नाही।
आता एकदम बरोबर झाले. आपल्याला कपडा पण उरला पाहिजे कडेने ज्यावेळेस आपण पॅच बसवतो ब्लाऊजला. तर मी अस्तर घेतले. अस्तरवर आपल्याला ठेवून घ्यायचे मेन फॅब्रिक. एकदा एक शिलाई मारून घ्यायची सरळ आणि दाब शिलाई देऊन परत एकदा शिलाई येते. अशा पद्धतीने पूर्ण आपला पॅच तयार झालाय. तर आता जे आपलं अस्तरचा कपडा होता पॅच, तर तो आपल्याला जपून ठेवायचा असतोय आणि मग जेवढं आपल्याला जोडून घ्यायचंय पाठीच्या भागाला तर तेवढं आखून घ्यायचं आणि बरोबर त्यानुसारच जेवढं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला जोडून पण घ्यायचंय. आता आपण याला वेगळी पाठीला पट्टी जसं लावतो त्यानुसार लावली तरी पण चालते किंवा जागेवर मुडपलं तरी पण चालते. आता आपल्याला पॅच जोडायचा कसा तर बघा. आता याला टाचन पिनचा वापर केला तरी पण चालते, पण आपण आखून घेतलं होतं तर आपण जागेवर सेट करायचे आणि दाब शिलाई द्यायची दोन्ही बाजूनी, जे करून उसवणार नाही. जसं ह्या बाजूने आपण जोडले तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूने पण जोडून घ्यायचे. टक्स मारायचे विसरायचं नाही, कारण ज्यावेळेस आपण टक्स मारतो तर पाठीची फिनिशिंग व्यवस्थित येते. आता जिथे आपली लाईन आली त्यानुसारच मी पूर्ण जोडून घेतलाय पॅच. तर आपल्याला मध्ये कशी काय डिझाईन करायचे किंवा आपल्याला बटन लावायचे का रेडीमेड पॅच लावायचे ते आपल्या आवडीनुसार. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज हा कंप्लीट झालाय. अशा पद्धतीने मी याला जोडून घेतले. पॅच आपण हातावर लावू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.